जर अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा काही बनवायचं सुचत नसेल किंवा पार्टीसाठी, वाढदिवसासाठी, कशासाठी ही भाजी तुम्ही बनवू शकता. एवढी छान भाजी लागते. आता भाजीचं नाव आहे व्हेज कोल्हापुरी. आता ती कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तर काय करायचं आहे, इथं लागणाऱ्या भाज्या सगळ्या घ्यायच्या आहेत. इथं फ्लावर घेतला आहे मी 1 वाटी. नंतर याच्यात आपल्याला गाजर घ्यायचं आहे. गाजरसुद्धा मी अर्धी वाटी घेतला आहे. नंतर वाटाणा इथं फ्रेश आहे म्हणून मी अर्धी वाटी वाटाणा घेतला आहे. नंतर ह्याच्यात जे फ्रेंच बीन म्हणजे श्रावणी घेवडा असतो तो ह्याच्यात टाकून घेतला आहे. स्वच्छ पाण्याने ह्या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत. आता मसाला तयार करण्यासाठी कांदा आहे तो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याची काही पेस्ट नाही करायची. आणि टोमॅटो आहे तो ओबडधोबड कसाही चिरला तरी चालेल, कारण त्याची आपल्याला पेस्टच बनवायची आहे. आता कांदा टोमॅटो मस्त असा व्यवस्थित चिरून घ्यायचा. आणि ज्या भाज्या आपण धुवून घेतल्या आहेत त्या एका पातेल्यात ना पाणी घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकून घ्यायची आणि त्याच्यात ना शिजायला ठेवायच्या. 5 ते 7 मिनिटच फक्त ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर गॅसवर कढई ठेवायची. आता कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडेसे धने टाकून घ्यायचे. नंतर ना ते थोडेसं असं हलवून घेतलं की त्याच्यात लगेच लाल सुक्या मिरच्या टाकायच्या, तीळ टाकून घ्यायचे आहेत, सुकं खोबरं खिसलेलं टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं परतवून घ्यायचं. बारीक गॅसवरच सगळं करायचं. खडे मसाले इथं मी लवंग आणि मिरे एवढं वापरलं आहे. तुम्ही दालचिनी, तमालपत्र हे सुद्धा टाकू शकता. हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून. नंतर थोडेसे काजू टाकायचे आणि ह्याच्यात लसूण टाकून घ्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. मसाल्याचा एकदम छान असा सुगंध आला पाहिजे एवढं छान असं भाजून घ्यायचं. नंतर हे एका ताटात काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर टोमॅटो बरोबरच ह्याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. कांद्याची इथं ग्रेव्ही नाही करायची. ह्याची छान अशी ग्रेव्ही एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही झाली पाहिजे, फाईन एकदम, म्हणजे काही राहिलं नाही पाहिजे. आणि जरी राहिलं तरी एकदम अशी चाळून ती ग्रेव्ही घ्यायची म्हणजेच गाळून. आता भाज्यांपैकी पनीर आणि शिमला मिरची मी असं मागून कट केलं आहे, कारण हे काय शिमला मिरची शिजवून घ्यायची नव्हती. आणि ना ह्या भाजीत टाकण्यासाठी काजूसुद्धा घेतले आहे. कढई घेतली, कढईत थोडंसं तेल टाकलं. तेल गरम झालं की पनीर छान असं तळून घ्यायचं आहे. लालसर रंगावर ना पनीर एकदम छान तळून घ्यायचं. नंतर पनीर तळून झाल्यानंतर काजूसुद्धा तळून घ्यायचं आणि एका बाजूला काढून घ्यायचं. नंतर काजूसुद्धा इथं छान असे फ्राय करून घ्यायचे. आता ते पनीर आपण तळलं आहे त्याच्यात थोडंसं गरम पाणी ओतून ठेवायचं आणि या भाज्यातलं सगळं पाणी काढून भाज्यासुद्धा थोड्याशा फ्राय करायच्या आणि शिमला मिरची त्यातच टाकून ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता हे छान असं भाजून झालं. एकदम कमी तेलात हे भाजून घ्यायचं आहे. एका ताटात काढून घ्यायचं आणि कढई मोकळी झाली की त्याच कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलात थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम लालसर रंगावर. कांदा मी इथे एकदम छान असा बारीक चिरून घेतला आहे की लगेच 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि केलेली पेस्ट जी आपण ग्रेव्ही केलेली आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची. सगळी ग्रेव्ही पेस्ट टाकून घेऊन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा पाणी खवळून ह्याच्यात टाकून घ्यायचं. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ना एकदम ग्रेव्हीला छान असं तेल सुटल्यावरच इथं मसाले टाकून घ्यायचे. इथं मी कसुरी मेथी टाकली आहे. कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं सगळे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतलं मी. नंतर मिक्स करून घेतल्यानंतर आता इथं सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. बेसिक मसालेच मी वापरले आहेत. लाल मिरची पावडर आणि घरगुती जो आपला मसाला असतो जो आपण रोज वापरतो जेवणात तो इथं मी टाकला आहे. आणि लगेच भाज्या टाकून घ्यायच्या. आता भाज्या तर आपण शिजवूनच घेतल्या आहेत 90%, त्यामुळे जास्त शिजवायची वगैरे गरज नाही. आता तुम्ही तुमच्या अंदाजाने इथं पाणी टाकू शकता. पण व्हेज कोल्हापुरी म्हणाल तर जास्त काही म्हणजे पाणी वगैरे नसतं त्यात. एकदम थोडंसं असं पाणी टाकलेलं असतं म्हणजे लपथब असं असतं. पनीर लगेच मी टाकून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात जर पाणी टाकायचं म्हणाल तर एकदम थोडंसं असं गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आणि अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला किती पातळ हवं आणि किती. कोथिंबीर टाकली आणि नंतर ह्याच्यात मी काजू टाकून घेतले. थोडीशी साखर टाकून घेतली. गरम मसाला टाकला. साखर ह्यासाठी टाकायची की टेस्ट एकदम छान बॅलन्स होते आपल्या भाजीची. तुम्ही बघू शकता आपली व्हेज कोल्हापुरी कशी दिसत आहे. आणि वरून हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे. व्हेज कोल्हापुरी चमचमीत अशी तयार नक्की करून बघा.